तर वाल्मिक कराडवरून निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं मोठा दावा केलेला आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याच्याकडनं करण्यात आला आहे। बोगस एन्काउंटरपूर्वी पोलिसांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होते। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली होती असं रणजित कासले यांनी म्हटलं। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी 50 कोटींची ऑफर दिली जाते असंही त्यांनी सांगितलं। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहे। मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। आणि आता सुद्धा मोठमोठे जे मोहरे आहेत ते वाल्मिक कराड नाव घेऊ शकतो। अनेकांचं राजकीय करिअर जे आहे ते त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं। म्हणून जे आहे ते त्याच्या जवळीलच टीम जी आहे ती त्याचा एन्काउंटर करण्याची सुपारी देऊ शकते। स्लीप ॲपनिया नावाच्या आजाराखाली, कारण स्लीप ॲपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचा माणूस विसरतो, त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात। त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं।